नमस्कार विद्यार्थी मित्रहो, स्वागत आहे आपलं ॲस्पायरंट्स यार्डवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी परीक्षा 2026 साठी लागणारा मराठी व्याकरणाचा भाग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत असे मोस्ट रिपीटेड अँड मोस्ट इम्पॉर्टंट 20 प्रश्न जे आजपर्यंत वारंवार विचारले गेलेले आहेत. CDP नंतर ना जर TET साठी कोणता स्कोरिंग विषय असेल तर ते म्हणजे भाषा. तर त्यापैकी आज आपण आपली पहिली भाषा म्हणजे मराठी कव्हर करणार आहोत. जर उतारे आणि कविता आपण कव्हर केलं तर दुसरा भाग जो आपल्याला स्कोर करायला मदत करतो मराठीसाठी तर तो आहे आपला व्याकरणाचा भाग. आणि तेच आज आपण डिटेल्ड पद्धतीने पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. त्याचबरोबर आपण 27 मे पासून चालू केली आहे डेली बेसिसवरती टेस्ट सिरीज, ज्याच्यामध्ये आपण दररोज 25 प्रश्नांचा संच प्रोव्हाइड करतोय, जे सर्व 5 विषयांवर आधारित असतो. आणि ही टेस्ट सिरीज बनवली गेली आहे PYQ अनालिसिसवरती. मागील प्रश्नपत्रिकांचा डिटेल्ड अभ्यास करून वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा संग्रह तुम्हाला या माध्यमातून सरावासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. हा सराव का गरजेचा आहे तर तुम्हाला यामुळे वेळेचं व्यवस्थापन जमेल. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या विषयात अजूनही मागे आहात, काम करण्याची तुम्हाला तिथे गरज आहे याची तुम्हाला कल्पना येऊन जाईल. तर ज्यांना कुणाला शक्य आहे डेली बेसिसवरती सॉल्व्ह करणं किंवा जेव्हा तुम्ही फ्री आहात त्या पर्टिक्युलर डेला पण तुम्ही फक्त 9 रुपयांमध्ये ही टेस्ट सिरीज ऑर्डर करू शकता. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करायचा आहे. तर चालू करूयात आजचा पहिल्या प्रश्नासोबत. मराठी भाषेत एकूण किती शास्त्रीय स्वर आहेत? 12, 14, 48 की 52? तर याचं उत्तर आहे 14. पारंपरिक मराठीत पहिले 12 स्वर होते आणि त्यालाच आपण बाराखडी म्हणायचो. परंतु आधुनिक नियमानुसार इंग्रजीत आलेले ॲ आणि अ हे 2 स्वर मिसळून आता आपल्याकडे आहेत 14 स्वर. आधुनिक पद्धतीत आहेत 14 स्वर आणि त्यालाच आपण म्हणतो 14 खडी. हे झाले स्वर आणि एकूण वर्ण आहेत 52. पुढचा प्रश्न, श आणि ज्ञ यांना मराठी वर्णमालेत काय म्हणतात? स्वर, महाप्राण, संयुक्त व्यंजने की स्वरादी? तर यांना म्हटलं जातं संयुक्त व्यंजने. हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत सबनी सरांच्या मते. हे दोन, आता हे विशेष का आहेत तर ह्याचं रिझन काय तर हे 2 किंवा अधिक व्यंजनांना एकत्र येऊन करून शेवटी एखादा स्वर जोडला जातो. तर अशा कंडिशनमध्ये जे निर्माण होतं त्यांना आपण म्हणतो संयुक्त व्यंजन. जसं की बघा, श ची निर्मिती कशी झाली? क श हे 2 व्यंजन आणि शेवटी अ हा स्वर जोडला गेला. तर याला अशा शब्दांना म्हणायचं आहे आपल्याला संयुक्त व्यंजन. पुढचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट. खालीलपैकी महाप्राण वर्ण कुणाला म्हटलं जातं? तर महाप्राण म्हटलं जातं ह या अक्षराला. आता याला महाप्राण का म्हणतात किंवा महाप्राण कुणाला म्हणायचं? तर बघा, ज्या वर्णांचा उच्चार करताना फुफ्सातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. तुम्ही हे ट्राय करून बघू शकता. तर बघा, महाप्राण कुणाला म्हणायचं आहे? ज्या वर्णांचा उच्चार करताना फुफ्सातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जात असेल तर अशा वर्णांना महाप्राण म्हटलं जातं. मुख्य महाप्राण वर्ण ह आहे आणि असे एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत. जसं की ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श, स आणि या वर्णात ह या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुद्धा आपण काय म्हणतो? महाप्राण म्हणतो. तर महाप्राण कोण आहे तर ह. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. या वाक्यातील चांगला हे कोणत्या प्रकाराचे विशेषण आहे? विधिविशेषण, अधिविशेषण, सार्वनामिक विशेषण की नामसाधक विशेषण? तर याचं उत्तर आहे आदिविशेषण. बघा, जेव्हा विशेषण नामाच्या पूर्वी येते, तुम्ही याला एका ट्रिकनी लक्षात ठेवू शकता. जेव्हा विशेषण नामाच्या आधी येते त्याला आपण अधिविशेषण म्हणतो आणि जर ते नामानंतर आले तर त्याला आपण विधिविशेषण म्हणतो. तर इथे काय आहे? विशेषणाचा उल्लेख
चांगला मुलगा. चांगला हा शब्द कधी वापरला गेलाय? नामाच्या आधी. तर याला म्हणायचं आधी विशेषण. आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? दर्शक, संबंधी, पुरुषवाचक की आत्मवाचक? तर याचं उत्तर आहे पुरुषवाचक. का? तर आम्ही हे प्रथम पुरुषवाचक अनेक वचनी सर्वनाम आहे जे स्वतःचा उल्लेख करताना वापरतात. तर नेहमी लक्षात ठेवायचे आम्ही काय आहे तर पुरुषवाचक सर्वनाम. पुढचा प्रश्न, मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज्ञार्थ, विध्यर्थ, संकेतार्थ की स्वार्थ? सॉरी. तर याचं उत्तर असणार आहे विध्यर्थ. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा आणि प्रत्यय काय असतो? वा, वी, वे, व्या समजते तेव्हा त्याला आपण विध्यर्थ म्हणतो. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ऊन, हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तृतीया, चतुर्थी, पंचमी की सप्तमी? तर याचं उत्तर आहे पंचमी. का? तर पंचमी विभक्तीचे प्रत्यय ऊन, हून आहेत आणि त्याचा मुख्य कारकार्थ अपादन म्हणजेच वियोग किंवा दुरावा असा होतो. पुढचा प्रश्न, पक्षी आकाशात उडाले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा, इथे अधोरेखित आहे आकाश, कारकार्थ ओळखा. तर बघा, कर्ता, कर्म, अपादान की अधिकरण? याचं उत्तर आहे अधिकरण. का? तर सप्तमी विभक्तीचा प्रत्यय त लागल्यामुळे आणि क्रियेचे स्थान आकाश म्हणजे दर्शवत असल्यामुळे याचा कारकार्थ अधिकरण आहे. पुढचा प्रश्न, रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. कर्तरी, कर्मणी, भावे की संकीर्ण? तर हे आहे कर्मणी प्रयोग. इथे काय आहे तर इथे कर्त्याला म्हणजे रामाने प्रत्यय आहे, बरोबर, आणि कर्म म्हणजे आंबा प्रत्यय विरहित, त्याला कोणताही प्रत्यय नाही. म्हणून क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत आहे. रामाने चिंच खाल्ली, रामाने आंबा खाल्ला, खाल्ली, खाल्ला. म्हणून इथे काय होणार? हा कर्मणी प्रयोग होणार. मुलांनी शांत बसावे या वाक्याचा प्रयोग कोणता? सकर्मक, प्रधान, कर्तृक, कर्मणी, अकर्मक भावे की सकर्मक भावे? तर याचं उत्तर असणार आहे अकर्मक भावे. का? तर कर्त्याला प्रत्यय आहे आणि वाक्यातील कर्म नाही. वाक्याला कुठला कर्म आहे का? नाही. आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी स्थिर आहे म्हणून हा अकर्मक भावे प्रयोग आहे. पुढचा प्रश्न, सोपा प्रश्न, ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी कमेंट करावं. सूर्योदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. सूर्य अधिक उदय, सूर्यो अधिक दय, सूर्य अधिक उदय की सूर्य अधिक दय? तर याचं उत्तर आहे सूर्य अधिक उदय. का? तर कधीही स्वर संधी करताना इथे बघा सूर्य अ शेवटी आणि उदय ऊनी सुरुवात होते. तर अशा परिस्थितीमध्ये, अशा कंडिशनमध्ये नियम काय आहे तर ओ जोडला जातो. या दोन्ही शब्दांचा संग्रह करताना एकत्रित आणताना ओचा उच्चार होतो, ज्याला आपण म्हणतो सूर्योदय. ठीक आहे, तर याचं उत्तर असणार आहे सूर्य अधिक उदय. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तत्पुरुष, बहुव्रीही, अव्ययी भाव की द्वंद्व समास? तर याचं उत्तर आहे अव्ययी भाव समास. बघा, ज्या समासात पहिले पद मुख्य असते आणि तो शब्द उपसर्गापासून म्हणजे यथा, प्रति, आ तयार होऊन क्रियाविशेषणासारखा वापरला जातो त्याला आपण म्हणतो अव्ययी भाव समास. तर हा झाला मराठी व्याकरणाचा भाग. अशाच पद्धतीने आपण तुमच्यासाठी जसं सुरुवातीला सांगितलं डेली बेसिसवरती टेस्ट सिरीज आहे, तसंच CDPच्या मोस्ट रिपीटेड टॉपिक्स वरती एक PYQ ॲनालिसिस करून आपण
50 महत्त्वपूर्ण प्रश्नांचा एक संच बनवला आहे, जो उपलब्ध आहे 25 रुपयांसाठी. आणि फक्त हा जरी तुम्ही सेट पाठ केला, हा संग्रह जरी तुम्ही पाठ केला, याचा सराव केला, तर CDPचे 30 मार्क तुमच्या हातातले असतील. तर ज्यांना कुणाला हा टेस्ट सिरीज ऑर्डर करायची असेल, त्यांनी आपल्याला खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. CDP साठी ही टेस्ट सिरीज हा प्रश्नांचा संच खूप महत्त्वाचा असणार आहे. वळूयात मराठी व्याकरणाकडे. झाले बहु होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हाच. या ओळीतील अलंकार ओळखा. उपमा, उत्प्रेक्षा, अनन्वय की आपण होती. तर याचं उत्तर आहे अनन्वय. जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, म्हणजेच उपमेयाची तुलना स्वतःशीच केली जाते, तिथे अनन्वय अलंकार होतो. पुढचा प्रश्न. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, या ओळीत कोणता अलंकार वापरला आहे? रूपक, व्यतिरेक, दृष्टांत की अतिशयोक्ती? तर याचं उत्तर आहे व्यतिरेक. जेव्हा उपमेय किंवा हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते, देवाचे नाव अमृतापेक्षा गोड आहे, तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. सगळेच लोक काही शहाणे नसतात, या वाक्याचा प्रकार ओळखा. होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक की उद्गारवाचक? सोपं आहे. हे नसतात या शब्दामुळे हा वाक्याचा प्रकार होतो नकारार्थी. पुढचा प्रश्न. सूर्य मावळला या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा बोध होतो? अभिधा, लक्षणा, व्यंजना की यापैकी कोणतेही नाही? तर हे आहे व्यंजना. या वाक्याचा मूळ अर्थ सोडून वेगवेगळे लोक परिस्थितीनुसार वेगळा व्यंग्यार्थ घेतात. जसं की घरी जाण्याची वेळ झाली, दिवे लावण्याची वेळ झाली, म्हणून इथे व्यंजना शक्ती आहे. पुढचा प्रश्न. पाया घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पाया पडणे, एखाद्या कामाचा प्रारंभ करणे, शेवट करणे की पाय धुणे? पाया घालणे म्हणजे एखाद्या कामाचा प्रारंभ करणे किंवा पायाभरणी करणे. बघा, कोणत्याही नवीन कार्याची किंवा इमारतीची सुरुवात करताना आपण सर्वात आधी पाया घालतो, म्हणजेच काय, प्रारंभ केला जातो. त्या अर्थाने या वाक्यप्रचाराचा उपयोग केला जातो. सुरूप या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द शोधा. पहिल्यांदा सुरूप म्हणजे काय, तर सुंदर. तर याचं विरुद्धार्थी काय असू शकतं? कुरूप, बेरूप, देखना की स्वरूप? तर याचं उत्तर खूप कॉमन आहे. याचं उत्तर असणार आहे कुरूप. सुरूप म्हणजे सुंदर आणि सुंदरचं विरुद्धार्थी आहे कुरूप. पुढचा प्रश्न. कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणत्या मराठी कवीचे आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे, विष्णू वामन शिरवाडकर, प्रल्हाद केशव अत्रे की चिंतामण त्र्यंबक खानोलकर? तर याचं उत्तर असणार आहे विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण म्हणतो विवा शिरवाडकर. यांचे हे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. त्यांचा जन्म झाला होता 27 फेब्रुवारीला आणि हाच दिवस आपण अत्यंत अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो मराठी भाषा गौरव दिन म्हणून. पुढचा प्रश्न आणि या सिरीजचा शेवटचा प्रश्न. श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? साने गुरुजी, लोकमान्य टिळक, व.पु. काळे की आचार्य अत्रे? खूप सोपं आहे. तर या पुस्तकाचे लेखक आहेत साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण प्रेमाने साने गुरुजी म्हणून ओळखतो. यांनी श्यामची आई हे अत्यंत लोकप्रिय आणि संस्कारक्षम पुस्तक लिहिले आहे. आशा करते सर्वांनाच आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि समजलाही असेल. ज्यांना कोणती डिफिकल्टी, काही समस्या असेल तर त्यांनी कमेंट करून विचारावं आणि ज्यांना कोणताही स्टडी मटेरियलची गरज असेल त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती संपर्क साधावा. धन्यवाद.